जय सिया राम। मैं वसंता शेंद्रे आप सभी श्रद्धालु जनों का तेलंगाना वसुंधरा यात्रा 2025 के आज दिनांक 15 अक्टूबर 2025 के द्वितीय सत्र में हार्दिक स्वागत करती हूँ। तेलंगाना उपपीठ जुक्कल से 27 सितंबर को आरंभ हुई यह यात्रा पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की करुणामयी दृष्टि में 19 दिवसीय पथ को पार कर अब समापन की ओर अग्रसर है। आइए आज की इस सत्र की विशिष्ट गतिविधियों और प्रेरक क्षणों को आत्मसात करें। जय सिया राम। ನಾನು ವಸಂತ ಶೇಂದ್ರೆ ತೆಲಂಗಾಣ ವಸುಂಧರಾ ಪಾದಯಾತ್ರೆ 2025ರ ಇಂದು ದಿನಾಂಕ 15 ಅಕ್ಟೋಬರ್ 2025ರ ದ್ವಿತೀಯ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತ ಜನರನ್ನು ಹೃತಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ। ತೆಲಂಗಾಣ ಉಪಪೀಠ ಜುಕ್ಕಲ್ನಿಂದ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 27ರಂದು ಪ್ರಾರಂಭವಾದ ಈ ಪಾದಯಾತ್ರೆ ಪೂಜ್ಯಪಾದ ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ಕರುಣಾಮಯಿ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ 19 ದಿನಗಳ ಪಥವನ್ನು ದಾಟಿ ಸಮಾಪನದ ಹಂತದತ್ತ ಸಾಗುತ್ತಿದೆ। ಬನ್ನಿ ಇಂದಿನ ಅಧಿವೇಶನದ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಮತ್ತು ಪ್ರೇರಣಾದಾಯಕ ಕ್ಷಣಗಳನ್ನು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸೋಣ। दोपहर के महाप्रसाद के बाद सभी यात्री पुनः पथ पर चलने के लिए तैयार हुए। पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की दिव्य पादुकाओं को श्रद्धा के साथ रथ में पुनः विराजित किया गया। जैसे ही रथ आगे बढ़ा, श्रद्धालु जन अनुशासित पंक्तियों में भजन कीर्तन और जय घोषों के साथ यात्रा को फिर से गति देने लगे। हर पड़ाव अब केवल एक स्थान नहीं बल्कि एक अनुभव बनता जा रहा है, जहां सेवा, भक्ति और सामूहिकता का भाव और भी गहरा हो रहा है। ಮಧ್ಯಾಹ್ನದ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ನಂತರ ಯಾತ್ರಿಕರು ಮತ್ತೆ ಪಥದಲ್ಲಿ ಸಾಗಲು ಸಿದ್ಧರಾದರು। ಪೂಜ್ಯಪಾದ ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ದಿವ್ಯ ಪಾದುಕೆಗಳನ್ನು ಭಕ್ತಿ ಭಾವದಿಂದ ರಥದಲ್ಲಿ ಪುನಃ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪಿಸಲಾಯಿತು। ರಥವು ಮುಂದೆ ಸಾಗುತ್ತಿದ್ದಂತೆ ಭಕ್ತರು ಶಿಸ್ತಿನಿಂದ ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಭಜನೆ, ಕೀರ್ತನೆ ಮತ್ತು ಜಯಘೋಷಗಳೊಂದಿಗೆ ಯಾತ್ರೆಗೆ ಮತ್ತೆ ಚೈತನ್ಯ ತುಂಬಿದರು। ಪ್ರತಿಯೊಂದು ತಾಣವೂ ಈಗ ಕೇವಲ ನಿಲ್ದಾಣವಲ್ಲ, ಅದು ಸೇವೆ, ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ಸಮೂಹ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಆಳವಾಗಿ ಅನುಭವಿಸುವ ಒಂದು ಪವಿತ್ರ ಅನುಭವವಾಗುತ್ತಿದೆ।
महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया राणीच वासे नाथ
संध्या वेला में वसुंधरा यात्रा का शुभागमन धामनी फाटा मीरठ जिला सांगली में हुआ। पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की दिव्य पादुकाओं की पूजा रामानंद संप्रदाय के वेदज्ञ आचार्यों द्वारा विधि पूर्वक संपन्न की गई। सभी यात्रियों के लिए अल्पाहार की व्यवस्था की गई थी, जिसके अन्नदाता प्रवीण प्रकाश माने जी है। हम उनके इस सेवा संकल्प और पुण्य योगदान के लिए हृदय से अभिनंदन व्यक्त करते हैं। ಸಂಜೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ವಸುಂಧರಾ ಪಾದಯಾತ್ರೆಯು ಧಾಮ್ನಿ ಫಾಟಾ ಮೀರತ್ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಆಗಮಿಸಿತು। ಪೂಜ್ಯಪಾದ ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿ ಅವರ ದಿವ್ಯ ಪಾದುಕೆಗಳ ಪೂಜೆ ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ವೇದಜ್ಞ ಆಚಾರ್ಯರು ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಮತ್ತು ವಿಧಿವಿಧಾನದಿಂದ ನೆರವೇರಿಸಿದರು। ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗಾಗಿ ಅಲ್ಪಾಹಾರದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು। ಈ ಸೇವೆಯ ಅನ್ನದಾತರಾದ ಪ್ರವೀಣ್ ಪ್ರಕಾಶ್ ಮಾಣೇಜಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ। पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की प्रेरणा एवं संकल्प से प्रेरित वसुंधरा यात्रा में एक पेड़ मां के नाम इस अभियान में वृक्षारोपण का समारोह हुआ। इस समय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांगली कोल्हापुर विभाग संयोजक ग्राम विकास गतिविधि श्री विठ्ठल अण्णा साहेब एडके जी उपस्थित थे। पूज्यपाद जगद्गुರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯ ಜಿ ಅವರ ಪ್ರೇರಣೆ ಮತ್ತು ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಪ್ರೇರಿತವಾದ ವಸುಂಧರಾ ಪಾದಯಾತ್ರೆಯ ಒಂದು ಮರ ತಾಯಿಯ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಅಭಿಯಾನದ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತು ವೃಕ್ಷಾರೋಪಣ ಸಮಾರಂಭ ನಡೆಯಿತು। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕ ಸಂಘದ ಸಾಂಗ್ಲಿ ಕೋಲ್ಹಾಪುರ ವಿಭಾಗದ ಸಂಯೋಜಕರು ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ್ ಚಟುವಟಿಕೆಯ ಶ್ರೀ ವಿಠ್ಠಲ್ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ एडके जी ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು। आज मीरठ तालुका में युवाओं ने पेड़ लगाओ पेड़ बचाओ विषय पर एक प्रेरणादायक पथनाट्य प्रस्तुत किया। इस नाट्य के माध्यम से उन्होंने वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण और पर्यावरण संतुलन जैसे महत्वपूर्ण विषयों को सरल और प्रभावशाली शैली में दर्शाया। उनकी प्रस्तुति ने दर्शकों को यह संदेश दिया कि प्रकृति की रक्षा केवल एक जिम्मेदारी नहीं बल्कि एक सामूहिक संकल्प है। ಇಂದು ಮೀರಜ್ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಯುವಕರು ಮರಗಳನ್ನು ನೆಡೋಣ ಮರಗಳನ್ನು ಉಳಿಸೋಣ ಎಂಬ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಪ್ರೇರಣಾದಾಯಕ ಪಥನಾಟಕವನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿದರು। ಈ ನಾಟಕದ ಮೂಲಕ ಅವರು ವೃಕ್ಷಾರೋಪಣ, ಮಾಲಿನ್ಯ ನಿಯಂತ್ರಣ ಮತ್ತು ಪರಿಸರ ಸಮತೋಲನದ ಮಹತ್ವವನ್ನು ಸರಳ ಮತ್ತು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಶೈಲಿಯಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದರು। ಅವರ ಪ್ರದರ್ಶನವು ಪ್ರೇಕ್ಷಕರಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿ ಮತ್ತು ಪ್ರಕೃತಿಯ ರಕ್ಷಣೆ ಎಲ್ಲರ ಒಟ್ಟುಗೂಡಿದ ಸಂಕಲ್ಪದಿಂದ ಸಾಧ್ಯ ಎಂಬ ಭಾವನೆ ಮೂಡಿಸಿತು। हर साल बाढ़ से डूबते गांव, सूखे से जूझते खेत और गर्मी से तपती जमीनें हमें एक ही बात याद दिलाती हैं, हमने प्रकृति के संतुलन को बिगाड़ दिया है। जब पेड़ कटते हैं तो सिर्फ छाया नहीं जाती, मिट्टी की पकड़ ढीली पड़ती है, जल चक्र टूटता है और हवा में गर्मी बढ़ जाती है। हमने जमीन को जरूरत से ज्यादा खोदा, रसायनों से थकाया और पेड़ों को हटाकर धरती की सुरक्षा को कमजोर किया। इसका समाधान हमारे हाथों में है। एक पौधा लगाना सिर्फ हरियाली नहीं, यह एक वादा है कि हम मिट्टी को थामेंगे, पानी को सहेजेंगे और हवा को फिर से शुद्ध करेंगे। वृक्षारोपण कोई अभियान नहीं, यह जीवन शैली बननी चाहिए। आइए हम सब मिलकर एक ऐसा भविष्य बोए
जहां धरती फिर से सांस ले सके और हर मौसम जीवनदायी हो। ನೆರ, ಬರ, ಬಿಸಿಲು ಇವು ಪ್ರಕೃತಿಯ ಎಚ್ಚರಿಕೆಗಳು. ಮರಗಳನ್ನು ಕಡಿದಾಗ ಮಣ್ಣು ಉದುರುತ್ತದೆ, ನೀರು ಹರಿದು ಹೋಗುತ್ತದೆ, ಗಾಳಿ ಬಿಸಿಯಾಗುತ್ತದೆ. ನಾವು ಮಣ್ಣನ್ನು ಹೆಚ್ಚು ಉಪಯೋಗಿಸುತ್ತೇವೆ, ಮರಗಳನ್ನು ಕಡಿದಿದ್ದೇವೆ. ಇದರ ಪರಿಹಾರ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿಯೇ ಇದೆ. ಒಂದು ಗಿಡ ನೆಡುವುದು ಭೂಮಿಗೆ ಉಸಿರು ಕೊಡುವಂತೆ. ಮರಗಳು ಮಣ್ಣನ್ನು ಹಿಡಿಯುತ್ತವೆ, ನೀರನ್ನು ಉಳಿಸುತ್ತವೆ, ಗಾಳಿಯನ್ನು ತಂಪು ಮಾಡುತ್ತವೆ. ಬನ್ನಿ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಮರಗಳನ್ನು ನೆಡೋಣ. ಭೂಮಿ ಹಸಿರಾಗಲಿ, ಜೀವ ಸಂತುಷ್ಟವಾಗಲಿ. विश्राम हेतु वसुंधरा यात्रा का आगमन शुभारंभ मल्टीपर्पज हॉल सांगली में हुआ। स्थानीय श्रद्धालु जनों ने मिलकर अत्यंत श्रद्धा और भावनात्मक उल्लास के साथ स्वागत किया। पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य जी की दिव्य पादुकाओं की पूजा रामानंद संप्रदाय के वेदज्ञ पुरोहितों द्वारा विधि पूर्वक संपन्न की गई। पूजा के उपरांत सभी भक्तों ने सामूहिक सांझारती में भाग लेकर वातावरण को भक्तिमय बना दिया। ವಿಶ್ರಾಂತಿ ನಿಮಿತ್ತ ವಸುಂಧರಾ ಪಾದಯಾತ್ರೆಯು ಇಂದು ಶುಭಾರಂಭ ಮಲ್ಟಿಪರ್ಪಸ್ ಹಾಲ್ ಸಾಂಗ್ಲಿಯಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿತು. ಸ್ಥಳೀಯ ಭಕ್ತ ಜನರು ತುಂಬಾ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ಭಾವಪೂರ್ಣ ಉಲ್ಲಾಸದಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಪೂಜ್ಯಪಾದ ಜಗದ್ಗುರು ರಾಮಾನಂದಾಚಾರ್ಯ ನರೇಂದ್ರಾಚಾರ್ಯಜಿಯವರ ದಿವ್ಯ ಪಾದುಕೆಗಳ ಪೂಜೆ ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ವೇದಜ್ಞ ಪುರೋಹಿತರು ವಿಧಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ನೆರವೇರಿಸಿದರು. ಪೂಜೆಯ ನಂತರ ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತರು ಸಾಮೂಹಿಕ ಸಾಂಜಾರ್ತಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ವಾತಾವರಣವನ್ನು ಭಕ್ತಿಮಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿದರು. ಗುರು ಮಾವುಲಿ ನರೇಂದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಜಯ ಜಯ ಯೋಗಿಯಾ. सभी यात्रियों के लिए महाप्रसाद की व्यवस्था की गई थी। इस सेवा के अन्नदाता प्रकाश कृष्णा माने जी एवं स्वरा प्रवीण माने जी रहे, जिन्होंने निस्वार्थ भाव से सभी श्रद्धालुओं के लिए
महाप्रसाद एवं मीठे पकवानों की व्यवस्था की। हम उनके इस सेवा यज्ञ में योगदान के लिए हृदय से आभार और अभिनंदन व्यक्त करते हैं। ಎಲ್ಲ ಯಾತ್ರಿಕರಿಗಾಗಿ ಮಹಾಪ್ರಸಾದದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು। ಈ ಸೇವೆಯ ಅನ್ನದಾತರಾದ ಪ್ರಕಾಶ್ ಕೃಷ್ಣ ಮಾನೇಜಿ ಮತ್ತು ಸ್ವರಾ ಪ್ರವೀಣ್ ಮಾನೇಜಿ ತಮ್ಮ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಭಾವದಿಂದ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಹಾಪ್ರಸಾದ ಮತ್ತು ಸಿಹಿ ಪಾಕವಿಧಾನಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿದರು। ಅವರ ಈ ಪವಿತ್ರ ಸೇವೆಯನ್ನು ಹೃದಯಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ। अन्नम हि यज्ञेषु प्रधानभूतं गुरुप्रसादेन यत् प्रदत्तं शुभं जीवान् तृप्तिं यः प्रदायति सततं स एव धर्मः स एव तपः। यानी कि अन्न यज्ञों में भी प्रदान होता है। जब वह गुरु की कृपा से दिया जाता है तो वह केवल भोजन नहीं बल्कि पुण्य का कार्य बन जाता है। जो अन्न जीवों को तृप्त करता है वही सच्चा धर्म है, वही सच्चा तप है। इसलिए अन्नदान ही सबसे श्रेष्ठ दान कहलाता है। ಅನ್ನವು ಯಜ್ಞಗಳಲ್ಲಿಯೂ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ। ಅದು ಗುರುವಿನ ಕೃಪೆಯಿಂದ ನೀಡಲ್ಪಟ್ಟಾಗ ಕೇವಲ ಆಹಾರವಲ್ಲ, ಅದು ಪುಣ್ಯದ ಕಾರ್ಯವಾಗುತ್ತದೆ। ಅದು ಜೀವಿಗಳಿಗೆ ತೃಪ್ತಿಯನ್ನು ನೀಡುತ್ತದೆ, ಆದ್ದರಿಂದ ಅದು ಧರ್ಮ ಮತ್ತು ತಪಸ್ಸು ಆಗಿದೆ। ಆದ್ದರಿಂದ ಅನ್ನದಾನವೇ ಶ್ರೇಷ್ಠ ದಾನವೆಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ। जय सियाराम। माझे नाव स्वप्नील प्रकाश माने, तालुका मिरज, जिल्हा सांगली। आज उपपीठ तेलंगणा दिंडीसाठी दिवसभर आज अन्नदान सेवा करण्याची संधी जगद्गुरु श्रींच्या कृपेने आम्हा माने परिवाराला प्राप्त झाली। आज उपपीठ तेलंगणाच्या दिंडीचा 19वा दिवस आहे। आज आम्हाला याना त्या कारणाने दिंडीमध्ये चालण्याचा योग येत नाही आहे, तशी संधी येत नाही आहे। पण या अन्नदानाच्या मार्फत हे जे काही धामयात्री दिंडीमध्ये सेवा करत आहेत, पायी दिंडीमध्ये सहभागी होत आहेत, त्यांची सेवा करण्याचं भाग्य हे जगद्गुरु श्रींनी आम्हा परिवाराला दिलं। त्याबद्दल जगद्गुरु श्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत। जय सियाराम। रात्रि की आरती के साथ यह दिन पूर्ण होगा। यात्री के सभी भक्तजन यहीं पे विश्राम करेंगे। आज का दिन एक भावनात्मक था, जहां रामानंद संप्रदाय की परंपरा, सेवा और प्रकृति एक साथ प्रवाहित हुए। तो आइए हम भी अब यहाँ पर विश्रांति लेते हैं और कल इसी श्रद्धा और संकल्प के साथ आगे बढ़ेंगे कल के सत्र में। जय सिया राम। ರಾತ್ರಿಯ ಆರತಿಯೊಂದಿಗೆ ಇಂದಿನ ದಿನ ಮುಕ್ತಾಯವಾಗುತ್ತದೆ। ಯಾತ್ರಿಕರು ಇಂದು ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ। ಇಂದಿನ ದಿನ ಭಾವಪೂರ್ಣವಾಗಿತ್ತು। ರಾಮಾನಂದ ಸಂಪ್ರದಾಯದ ಪರಂಪರೆ, ಸೇವೆಯ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ಪ್ರಕೃತಿಯ ಪ್ರೀತಿಯು ಒಂದಾಗಿ ಹರಿದು ಹೋಗಿದವು। ಇದೀಗ ನಾವು ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆದು ನಾಳೆ ಮತ್ತೆ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ, ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಮುಂದುವರೆಸೋಣ। जय सिया राम। स्वामी जय जय योगिया, नाणिजवासी नाथ महंता तुझी